नमस्कार, मी राज साने. नमस्कार, मी शबनम. TV1 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. सध्या जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. माझ्या समवेत या ठिकाणी सांगली जिल्हा सरपंच परिषदेचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जत विधानसभा प्रमुख व औंढी तालुका जत जिल्हा सांगली या ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच माननीय अण्णासाहेब कोडक या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 2000 सालापासून जत तालुक्याच्या राजकारणामध्ये ते सक्रिय आहेत. अगदी गावगाड्यापर्यंत विकास कशा पद्धतीनं त्यांनी राबविलेला आहे ते आपल्याला औंढी गावामध्ये गेल्यानंतर समजते. एक अगदी फरडा वक्ता म्हणून त्यांच्याकडं सध्या संपूर्ण जत तालुका या ठिकाणी पाहतोय. सरपंच पदाच्या माध्यमातून 5 वर्षामध्ये संपूर्ण गावाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. राज्य सरकारच्या योजना असतील किंवा जिल्हा परिषद पंचायतीच्या योजना असतील, अगदी गावगाड्यापर्यंत त्यांनी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी रेशन कार्ड काढण्यापासून सुद्धा त्यांनी सातत्यानं काम केलेलं आहे. ते युवा नेते माननीय अण्णासाहेब कोडक साहेब माझ्यासमोर उपस्थित आहेत. बनाळी पंचायत समिती मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक लढवणार आहेत. गेल्या जवळजवळ 2 ते 3 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये त्यांचा जोरदार संपर्क सुरू आहे. माझ्या समवेत या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांना आपण येणाऱ्या अर्ध्या तासामध्ये कशा पद्धतीनं ते काम करतायत आणि कुठलं व्हिजन घेऊन सध्या ते निवडणूक लढवत आहेत त्यांना आपण विचारूया. कोडक साहेब, नमस्कार. 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 बनाळी पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी आणि जिल्हा परिषद रणधुमाळी या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण बनाळी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहात. एकंदरीत तुमच्या राजकारणाची सुरुवात कधी झाली? तसं बघायला गेलं तर पूर्वीपासून मला राजकारणाची चांगली आवड होती. अगदी माझ्या बालवयात सुद्धा आम्ही शालेय जीवनात सुद्धा राजकारणासाठी आम्ही स्थानिक लेवलला आमदारकीला, खासदारकीला प्रामुख्यानं तिकडं हिरिहिरीने भाग घेत होतो. तेव्हापासून एक राजकारण डोक्यात होतं. परंतु 2000 सालापासून तर आम्ही कॉलेज जीवनापासून सक्रिय बऱ्यापैकी राजकारणात या ठिकाणी झालेलो आहे. एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही 2000 साली राजकारणात सुरुवात केली. त्यानंतर 2017ला तुम्ही थेट मैदानात उतरला लोकनियुक्त सरपंच म्हणून. काय कसा प्रसंग होता तो? आता तसं सांगायचं झालं तर 2000 सालापासून राजकारणात काम करत असताना नंतर कॉलेज जीवन माझं संपल्यानंतर अगदी पॉईंटमध्ये माझा नंबर गेला आणि मी डीएडला माझं ऍडमिशन, योगायोगानं सांगा वाटतं, डीएडला माझं ऍडमिशन जाता जाता मी बनाळी कॉलेजचा एकदम टॉपर विद्यार्थी. पण बनाळी गावामध्ये माझं शिक्षण झालं. मामाचं गाव बनाळी आणि त्या गावाशी माझी जन्मभूमी, माझी नाव जोडलेले आहे. जन्मभूमी माझी बनाळी असल्यामुळे त्या ठिकाणी माझी त्या गावाशी पूर्ण नाळ जोडलेली आहे. अगदी लहानपणापासून त्या गावाशी येणं जाणं, मित्र परिवार, मामाचं गाव. त्या गावामध्ये माझं कॉलेज संपल्यानंतर मात्र मला 12वीला 73.33% मार्क्स पडले आणि त्या वर्षी डीएड 74ला क्लोज झालं. क्या बात आहे. आणि पॉईंटवर अगदी नंबर गेला. त्यामुळे तसं खूप नाराज झाला. हळहळ वाटलं तुम्हाला? शिक्षक होण्याचं माझं स्वप्न होतं, पण ते काही स्वप्न पूर्ण झालं नाही. त्याच्यानंतर मात्र मी म्हणजे अभिमानानं सांगेन की खचून न जाता मी मात्र त्यानंतर एक ट्रॅक्स घेतली आणि वडाचा व्यवसाय सुरू केला. मी औंढी, जत, सांगोला असा हा वडाचा व्यवसाय 3-4 वर्ष केला. त्यानंतर आमची पूर्वीपासून आमचे चुलते वगैरे वाहन व्यवसायात होते. त्यामुळे मी त्यानंतर वाहन व्यवसायात गेलो. मुंबईसारख्या शहरात जाऊन त्या ठिकाणी ट्रेलरचा व्यवसाय केला. ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये चांगलं नाव कमवलं आणि या ट्रान्सपोर्ट लाईनमध्ये मला सगळ्यात माझं लाख मोलाचं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं नाव मला आवर्जून घ्यावं लागेल. ते या महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचे मेहुणे आदरणीय बाबा शिंदे यांनी मात्र वाहन व्यवसायामध्ये मला खूप लाख मोलाचं सहकार्य केलं. ते जत तालुक्याचे माजी आमदार विक्रमदादा सावंत यांचे सख्खे मामा आहेत. त्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून मी वाहन व्यवसायात चांगला जम बसवला. मुंबईमध्ये चांगलं ऑफिस होतं. परंतु योगायोगानं साहेब असं झालं, 2017 साली अचानक बातमी आली की जनतेतून सरपंच आणि ओपन सरपंच. त्यामुळं गावातील सगळी मंडळी किंवा आपल्यामध्ये जो पूर्वीचा जो जोश होता राजकारणाचा, त्यावेळेला वाटलं पैसेवाले आपण भरपूर लोक बघितलेले आहेत, पैसे आपल्याकडे आज आहेत, वाहन व्यवसाय चांगला आहे, पण जनसामान्यांची सेवा करण्यासाठी एवढा एक चांगला मार्ग आहे, तर आपण राजकारणामध्ये प्रवेश करूया. त्यावेळेला मी गावाकडे आलो
गावाकडे आल्यानंतर मला त्यावेळेला मात्र आदरणीय विक्रमदादांनी त्यांच्या पार्टीने काँग्रेस पक्षातून मला उमेदवारी दिली आणि मी त्यावेळेला 2017 साली बहुमतानं 493 मतानं ग्रामपंचायतला चांगल्या मतानं मताधिक्यानं मी विरोधातल्या चांगल्या उमेदवाराचा पराभव केला. विरोधामध्ये अगदी मातब्बर उमेदवार होते माझ्या विरोधात, अगदी कायमस्वरूपी गावामध्ये संपर्क असलेले, परंतु त्यांच्या विरोधात एक गावात तरुण चेहरा आणि एक आश्वासक चेहरा म्हणून लोकांनी तुम्हाला निवडून लोकांना दिलं. एक आश्वासक वाटत होतं म्हणून लोकांनी मात्र त्यावेळेला सहकार्य केलं आणि चांगल्या मताने मला निवडून दिलं. पण साहेब निवडून दिल्यानंतर माझ्यावरची जबाबदारी फार वाढली. त्यामुळे माझं व्यवसायाकडे थोडं दुर्लक्ष मुंबईला झालं. मला वाटायचं की आपण या गावाने एवढ्या मताने आपल्याला निवडून दिलंय, गावामध्ये 4000 लोकसंख्येचं गाव, पण आपल्यालाच का निवडून दिले हा प्रश्न मला सतावत होता. त्यामुळे मी मात्र स्वतःला ठरवलं या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग मात्र त्यानंतर साहेब पहिल्यांदाच सांगतो तुम्हाला, निवडणूक झाली तर आजही मला आठवतंय मी पदभार स्वीकारल्यानंतर की सरपंचाच्या खुर्चीवर बसायच्या अगोदर गावातली पाणी पुरवठ्याची योजना, ज्या गावाला 4 दिवसातनं 5 दिवसातनं पाणी येत होतं, ते मात्र घरातून जसा थेट निघालो तसं मी पाणी पुरवठ्याच्या विहिरीवर गेलो, आमच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेतलं आणि पाणी पुरवठ्याची एवढी व्यवस्था सुरळीत केली की सगळी सिस्टम होती पण नियोजन नव्हतं. दिवसातून साहेब मी 2 वेळा गावाला पाणी पुरवठ्याला पाणी सोडतो, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. आणि अशा पद्धतीनं गावाचा कारभार हातात घेतल्यानंतर मला एक वेगळा त्यातून आनंद वाटायला लागला की आपण गोरगरिबांच्यासाठी काहीतरी करतोय. आणि त्यानंतर मात्र मी पाठीमागं वळून मी अजिबात बघितलं नाही. त्यानंतर मग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुष्काळी तालुक्यामध्ये पाणी फाउंडेशनचं साहेब तुम्हाला माहित आहे फार मोठं काम उभं राहिलं. आणि या पाणी फाउंडेशनच्या योजनेमध्ये आमिर खानने जी योजना चालू केली ती दुष्काळमुक्त गावं करण्यासाठी, आणि 2017ला मी सरपंच झालो आणि 2018ला मे महिन्यात एवढा साहेब दुष्काळ पडला. तुमच्या कार्यक्रमात आलो होतो पाणी फाउंडेशन, तुम्ही साहेब नक्की त्यावेळेला आला होता. एवढा दुष्काळ पडला की प्यायलाही पाणी नव्हतं. आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र आम्ही निर्णय घेतला आपल्या गावानं पाणी फाउंडेशनच्या या योजनेमध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आणि त्यावेळेला मात्र परिस्थिती साहेब अशी होती, आमच्या गावात टोटल 45 दिवस सकाळ 7:30 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत रोज 500, 700, 800 माणसं साहेब श्रमदान करायचे. हे संपूर्ण तालुक्यानं बघितलेलं आहे. आणि श्रमदान करत असताना सकाळपासून दुपारपर्यंत लोक यायचे. अगदी काही माऊली लहान बाळाला हाताशी धरून 90 वर्षाच्या आजोबापर्यंत श्रमदान करण्यासाठी डोंगरावर आनंद वाटायचा, त्यातून त्यांना आनंद मिळायचा. आणि या एवढ्या कामामधून एवढं काम होत गेलं, माती नालाबांध झाले, सीसीटी झाली, डीप सीसीटी झाली, बंधारे झाले. या कामामध्ये मात्र मला माझे तत्कालीन सगळे ग्रामपंचायतचे सदस्य, सगळे गावकरी, सगळ्या महिला भगिनींनी एवढा सपोर्ट केला. विरोधकांनी सपोर्ट केला, विरोधकांनी सुद्धा माझ्याबरोबर काम करू लागले त्यावेळेला. आणि गावा मात्र म्हणजे विरोध न मानता तुम्ही काम, विरोध न मानता अगदी मी विरोधक त्यावेळेला कोणाला मानतच नव्हतो, सगळ्यांना सोबत घेऊन त्यावेळेला काम केलं. त्याचा परिणाम असा झाला साहेब, आज 2026 चालू झालंय. 2018 पासून पाणी फाउंडेशनचं काम केल्यापासून योजनाच अशी होती की आपल्या गावात पडलेलं पाणी आपल्या गावात थांबलं पाहिजे. आणि त्यामुळे एवढं काम झालं की आज तागायत आमच्या गावाला पिण्याचं पाणी आणि शेतीला पाणी कमी पडलं नाही. क्या बात आहे, टँकर सुद्धा नाही, अजिबात नाही. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही मागे वळून बघितलंच नाही. आणि या सगळ्या कामाची दखल तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. आणि मला आठवतंय साहेब त्याला 18 एप्रिलला साहेब औंढीला नक्की काम कसं चाललंय, एवढी लोक रोज 800-900 श्रमदान कसं करतायत बघण्यासाठी सकाळी 9 वाजता साहेब हेलिकॉप्टर आलं होतं. 2018 साली हेलिकॉप्टर आले. आणि एवढी शिस्त होती साहेब, 7,000 ते 8,000 लोक होते. पण मुख्यमंत्र्याचा तापा एवढा मोठा आलाय म्हणून एकही माणूस खाली आला नाही. ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की आता आपण थोडस तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मी स्वतः इथे येतो, त्यावेळेला मात्र सगळी लोक एकत्र आले. आणि विशेष म्हणजे मुख्यमंत्रीच्या केबिन मध्ये औंढीच्या कार्यक्रमातील 8 फोटो होते. हे कौतुकाची बाब होती. क्या बात आहे. बरोबर. एका माऊलीनं मुख्यमंत्र्याला असं डोक्याला धरलं होतं. तो फोटो तर पंढरपूरच्या वारीमध्ये 50x50 फ्लेक्स लावलेलं होतं. तेव्हा तो आमच्या गावचा आम्हाला अभिमान वाटला की आपल्या गावाची एक वेगळ्या पद्धतीने दखल घेतली. आणि साहेब सगळ्यात जास्त सांगली जिल्ह्यातील 4 लाख घनमीटरचं काम आमच्या गावामध्ये त्यावेळेला झालं. त्याचं सगळं श्रेय आमच्या गावकऱ्यांना जातं. संपूर्ण गाव एक झालं त्यावेळेला. आणि त्याच्यानंतर मात्र आम्ही मात्र मागे वळून साहेब अजिबात
बघितले नाही. त्यानंतर आमच्या गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन गावात दारूबंदीचा निर्णय घेतला. सांगली जिल्ह्यातलं औंढी हे एकमेव गाव असं आहे की ज्या गावामध्ये मतदान प्रक्रियेतून दारूबंदी झाली. त्यावेळेला तुम्ही सगळ्या पत्रकार बांधवांनी खूप सहकार्य केलं आहे आणि ती आपली दारूबंदी यशस्वी झाली. त्यामुळे त्यानंतर आज तागायत कधी गावामध्ये लायसन देण्याचा प्रकार घडला नाही. पण अशा पद्धतीने काम करत असताना गावातील रस्त्याचा विकास असू द्या. किती कोटीचा निधी आणला तुम्ही गावासाठी? गावामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 8 ते 10 कोटी रुपयाचा मी निधी जवळजवळ, कारण 3.5 कोटी रुपयाचा तर रस्ताच माननीय जिल्हाधिकारी महोदय नवीन ग्रामपंचायत बांधली. नवीन ग्रामपंचायतची इमारत तर आलिशान बांधली साहेब. गावातले अंतर्गत रस्ते केले आणि ओढा खोलीकरण केलं की जे वाहून जाणारं पाणी आहे ते आपल्या ओढ्यामध्ये आपल्याच गावामध्ये थांबलं पाहिजे. गावामध्ये वेगवेगळ्या इमारती बांधल्या, शाळेच्या इमारती बांधल्या, गटारीची कामं केली, पेव्हिंग ब्लॉक. शाळेकडे सुद्धा तुम्ही विशेष लक्ष दिलं? शाळेमध्ये विशेष लक्ष दिलं. त्यावेळेला प्राथमिक शाळेमध्ये प्रामुख्याने मी लक्ष देत होतो. त्यावेळेला तत्कालीन त्यावेळेच्या मुख्याध्यापकांना सोबत घेऊन शाळेमध्ये नडी अडचणी काय, शाळेच्या पाण्याची पुरवठ्याची सोय काय, प्रत्येक गोष्टीवर विशेष म्हणजे माझं प्रामुख्याने लक्ष असायचं. आणि त्यावेळेचे सगळ्यात मोठे 2 प्रश्न होते. एक शिंगणाळीचा रस्ता आणि एक सोनंद रस्ता. तुम्हाला माहित आहे एस आर कोडकच्या घराकडे जाणारा तो सोनंदचा जो रस्ता आहे, त्या रस्त्यात अतिशय साहेब पूर्वी सायकल जात नव्हती. तो रस्ता सुद्धा जिल्हाधिकारी त्यावेळी विजय काळम पाटील साहेब आले होते. त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रधानमंत्री सडक योजनेतून तो रस्ता मंजुरी करून दिला. त्यामुळे अशी विशेष कामं त्यावेळेला. आणि माझ्या काळामध्ये तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांनी विशेष लक्ष घालून की जलजीवन मिशन योजनेच्या 2.5 कोटी रुपये निधीला त्यावेळेला तत्कालीन सीओना सांगून त्यावेळेला एक विशेष योजना मंजूर करून दिली. त्यामुळे विकासाचा आम्ही त्यावेळेला डोंगर उभा केला आणि त्यामुळं त्या गावाचं आपण काहीतरी देणं लागतोय म्हणून मी गावकऱ्यांच्यासाठी करत गेलो. आणि साहेब त्यानंतर मात्र आम्ही कधीही मागं वळून बघितलं नाही. माझ्याकडं आमच्या राज्याचे प्रमुख सरपंच परिषदेचे जयंतरावजी पाटील कुर्डूकर साहेब त्यांनी माझ्याकडे जिल्ह्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये मला जाण्याचा योग आला, संपर्क करण्याचा योग आला. आता आपण बनाळी जिल्हा परिषद गटाचाच विचार करायचा झालं तर अगदी तुम्ही लोहगाव असू द्या, अंतराळ असू द्या, रेवणाळ असू द्या, बनाळे असू द्या, वायफळ असू द्या, रेवणाळ असू द्या, या सगळ्या गावामध्ये आमचं चांगलं रिलेशन प्रत्येकाच्या सरपंचापर्यंत जाणे, त्याच्या नडी अडचणी समजून घेणे. किंवा त्या गावामध्ये आमचं पैपवण्याचं पूर्वीपासून गेले 4-5 पिढ्यापासूनचा संपर्क आहे. त्यामुळे औंढी गावामध्ये जो विकासाचा आम्ही डोंगर उभा केला, सर्वसामान्य लोकांना ज्या पद्धतीनं न्याय देता आला तोच न्याय आपल्याला या येणाऱ्या काळामध्ये पंचायत समिती गणाच्या माध्यमातून काम करण्याची संधी आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्याकडे आम्ही विनंती करतोय की येणाऱ्या या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्हाला आपण या निवडणुकीमध्ये संधी द्यावी आणि या पंचायत समिती गणाचा विकास करण्यासाठी आपण आम्हाला उमेदवारी दिली तर जास्तीत जास्त या गावांचा आम्हाला विकास करता येईल. एकंदरीत बघितलं तर तुम्ही एक तरुण सरपंच म्हणून त्यावेळेला निवडून आला होता. अगदी अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, एक वेगळ्या भावनेनं तुमच्याकडे बघत होते आणि औंढीतला आतापर्यंतच्या इतिहासातला जिल्हाधिकाऱ्यांना भेटणारा एकमेव तुम्ही सरपंच होता. काय कसं तुम्हाला त्याचं स्वागत होत होतं? साहेब एक आनंदाची गोष्ट सांगतो. तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांचा विषय काढला म्हणून की माननीय मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेला गावाला येऊन गेले त्यावेळेला जिल्हाधिकारी अमेरिकेत होते, विजय काळम पाटील साहेब. आज त्यांचा आणि माझं या निमित्ताने एवढा संपर्क वाढलाय, आजही माझ्या एका फोनवर ते फोन उचलतात. क्या बात आहे. साहेब रिटायर झाले. पण त्याचं कारण असं झालं, गावामध्ये आम्ही पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये दररोज जी लोक उपस्थित राहतात त्यांना आम्ही बक्षीस योजना केली. दररोज जे जास्तीत जास्त लोक उभं राहते, आज कोण महिलेला नाकातला खडा लागेल, कोणाला पंजन लागेल, कोणाला साडी लागेल किंवा कोणाला स्टीलची पीप लागेल, काही पुरुषांना त्यांच्या रोजचे शाळेतील मुलांना. कसं मॅनेज करतो तुम्ही ते? मग आर्थिक मॅनेज गावातली पाणी फाउंडेशनच्या कामाला जवळजवळ 14 लाख रुपये लोकवर्गणी मिळाली. काय सांगताय? आणि ह्या लोकवर्गणीतून आम्हाला जे पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ज्या मशिनरी दिलेल्या होत्या त्या मशिनरी डिझेल टाकणे, 4 पोकलँडच्या मशीनी 45 दिवस रात्रंदिवस काम करत होत्या. माती नाला बांध घालणे, सीसीटी काढणे, डीप सीसीटी काढणे, हे काम पूर्णपणे चालू होतं. त्यामुळे या लोकांनी दिलेल्या वर्गणीतून जे बक्षीस योजना होती त्याचं वितरण करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना बोलवलं होतं. पण जिल्हाधिकारी महोदय थोडेसे कडक स्वभावाचे, काळम पाटील सगळ्यात जिल्ह्याला माहित होतं. त्यांनी निघताना त्यांच्या पीएना सांगितलं होतं,
औंढीसाठी फक्त मी 40 मिनिटं वेळ देणार आहे आणि त्याच्यापेक्षा मी जास्त देणार नाही. सरपंचांना तुम्ही सांगा. मी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही अगोदर गावात तरी या, मग बघूया किती मग बघूया. तुम्हाला आता खरं सांगतो, एखादा अधिकारी गावात आल्यानंतर आमच्या गावकऱ्यांनी, सगळ्या मायमाऊलींनी, सगळ्या महिला भगिनींनी, सगळी वडीलधारी मंडळींनी 4:30-5च्या दरम्यान एवढी जय्यत तयारी केली. तुम्हाला खरं सांगतो, एखाद्या मंत्र्यांना, एखाद्या नेत्यांना सुद्धा आपण स्वागत करणार नाही अशा पद्धतीनं जिल्हाधिकारी महोदयांचं स्वागत केलं. अगदी त्यांचं औक्षण करणे, वाजत गाजत ढोल ताशे लावून, ढोल लावून अगदी भाऊक झाले जिल्हाधिकारी भाऊक झाले. म्हणजे तिथून आम्ही स्टँड पासून आमच्या चौकापर्यंत आम्ही साहेबांना वाजवत घेऊन गेलो आणि 1000-2000 लोक सोबत, महिला भगिनी, 40 मिनिटं तिथेच गेले, लहान मुलं 40 मिनिटं साहेबाचे तिथंच गेले ना. आणि मला आवर्जून सांगावं लागेल की माझ्या आयुष्यातला तो एक आनंदाचा क्षण होता. त्यावेळेचा आमचा प्रोटोकॉल होता की व्यासपीठावर कोणीही बसायचं, राजकीय कोणाला बोलवायचं नाही. त्यावेळेला तुषार ठोंबरे प्रांताधिकारी होते आणि अभिजित पाटील साहेब त्यावेळेला तहसीलदार होते आणि सगळे अधिकारी व्यासपीठावर होते. पण जिल्हाधिकारी महोदयाने त्यांच्या बाजूची खुर्ची मुद्दाम राखून ठेवली होती आणि मी खालीच उभा होतो. साहेबांनी सांगितलं, सरपंच तुम्ही या माझ्या बाजूला बसा, अन्यथा मी खुर्चीवर बसणार. अक्षरशः त्यावेळेला माझ्या डोळ्यात पाणी आलं की एवढा मोठ्या अधिकारीने आपल्या बाजूच्या खुर्चीवर बसायला आपल्याला मान देतात, याच्यापेक्षा आयुष्यात मोठं काहीच नसतं साहेब. त्यावेळेला मात्र मला खूप आनंद झाला आणि साहेबांनी मला विचारलं की तुझ्या गावाला नक्की काय पाहिजे. त्यावेळेला खरं सांगतो, आमचे मार्गदर्शक आता चंद्रपूरला उपजिल्हाधिकारी RDC म्हणून काम करतात, ज्या एका DS कुंभार साहेब, त्या साहेबांनी एवढं मोठं मार्गदर्शन केलं. एखादा अधिकारी आपल्या गावात आल्यानंतर त्यांना आपण काही मागायचं नसतं, हे त्यांची शिकवण आम्हाला. मी कलेक्टर साहेबांना म्हटलं, साहेब मला काही नको, आपले पाय लागले हेच आमचं भाग्य समजायचं. साहेब मात्र भाषणाला उठल्यानंतर म्हटले, लोकांना म्हटले, अरे तुम्ही असा सरपंच कशाला निवडून दिलाय, की साहेबांच्या डोळ्यातून आनंद अश्रू यायला लागले. माझं एवढं स्वागत हे मला कल्पना मी करवत नाही. आणि मात्र साहेबांनी त्यावेळेला व्यासपीठावरून एखाद्या नेत्याला लाजवेल अशा पद्धतीच्या घोषणा केल्या. या गावामध्ये लागणारे 2 प्रमुख रस्ते, ग्रामपंचायत इमारतीला निधी DPDC साहेबांनी दिला. आमचं एकमेव गाव होतं, एका DPDCच्या मीटिंग मध्ये 70 लाख रुपये देणारं एकमेव औंढी गाव होतं. त्याचा फायदा झाला तुम्हाला? मला फायदा झाला म्हणजे साहेब, त्यावेळेचे DPDC सदस्य मला वाटते महादेव पाटील होते. त्यावेळेला मला महादेव पाटील म्हटले, अरे अशी काय तुम्ही जादू केली की स्वतः जिल्हाधिकारी महोदय म्हणतात की मी औंढीला एवढा निधी देतोय आणि कोणाची काय अडचण आहे का. क्या बात आहे. म्हणजे स्वतःच गाव समजून त्यांनी एवढा निधी दिला. खरोखर एक आमच्यासाठी अभिमानाची बाब होती आणि साहेबांनी खूप सहकार्य केलं. मात्र दारूबंदी झाल्यानंतर आमच्या गावातल्या महिला भगिनी आणि आम्ही सोबत गेलो होतो आणि त्यांचे PA कलेक्टर ऑफिसला टोपीवाले एक आहेत बघा, त्यांनी मला बोलवून सांगितलं, आमचं ज्या वेळेला साहेबांचं म्हणजे बदली होती आणि आम्ही 2 दिवस अगोदर गेलो होतो. औंढीवाले म्हणल्यावर साहेबांनी आपल्या घरच्या माणसासारखं, आम्ही 50-60 महिला आम्ही सगळी सोबत आतमध्ये गेलो. साहेबांनी स्वतः 3 किलो साहेब पेढे मागवले. या गावामध्ये यांनी चांगलं काम केलेलं आहे, त्यांना पेढे चारायचे. पेढे आणले. माझ्याकडे साहेब अजूनही फोटो आहे की त्यांचा PA म्हटला की या जिल्ह्यातला तू एकमेव माणूस असशील की विजय काळम पाटील स्वतः खुर्चीवर उठून तुला पेढा चारतायत. की अक्षरशः मला त्यावेळेला घरीवरून आलं आणि आम्ही ज्यावेळेला फोटो हात काढायचं म्हटलं, साहेब म्हणजे अरे रे तुम्ही माझ्या घरचे माणसं आहात. साहेबांनी कलेक्टर ऑफिसच्या प्रवेशद्वारावर स्वतः आले एवढ्या गर्दीतून आणि म्हटले, स्वतः बाईट दिली. या गावासाठी मी स्वतः आदेश दिलेले आहेत आणि या गावासाठी मला अजून खूप काही करायचं आहे. निश्चितपणानं असे अधिकारी समाजाला मिळणं साहेब, तुमची कामाची पोचपावती अशी मिळाली. आमच्या कामाची, गावाच्या कामाची पोचपावती, गावकऱ्यांचं कौतुक साहेबांनी एवढं केलं, खरोखर गावाचं पर्ण पिटल्यासारखं आम्हाला झालं. सरपंच परिषदेचं तुम्ही जिल्हा अध्यक्ष झाला, त्यानंतर कसे अनुभव होते त्याचे? तसं बघायला गेलं तर संघटनेमध्ये काम करण्याचा तो माझा एक नवीनच अनुभव होता. पण महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री गावाला येऊन गेल्यानंतर आमच्या राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी मला बोलवून घेतलं
की तुम्ही एक चांगले आणि हुतकुर सरपंच आहात आणि तुम्ही या जिल्ह्यामध्ये काम करू शकता, तर तुम्ही ती जिल्हाध्यक्षाची जबाबदारी घ्या. आणि माझे मित्र प्रदीप काका माने पाटील त्यांनी विनंती केली की अण्णासाहेब तुम्ही ही जबाबदारी घ्या. त्यानंतर मात्र फार मोठी साहेब जबाबदारी माझ्यावर पडली आणि त्याचा फायदाही असा झाला मला की जिल्हा परिषदच्या सीओना भेटायचं झालं, डेप्युटी सीओना भेटायचं झालं, कलेक्टर ऑफिसला कधी गेलं किंवा इथं बीडीओची मीटिंग झाली, तर एक वेगळे अधिकार प्राप्त झाल्यासारखं झालं. की त्यावेळेला मात्र आम्ही असं केलं की या जिल्ह्यातील सगळे 10च्या 10 तालुके, अगदी वाळवा असू द्या, शराळा असू द्या, पलूस, कडेगाव, आटपाडी, खानापूर किंवा तासगाव, कवठे मंकाळ, जत, मिरज या सगळ्या तालुक्यामध्ये सरपंच संघटनेच्या महिलांची वेगळी कमिटी, पुरुषांची वेगळी कमिटी, तिथल्या सरपंचांना काम करत असताना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून सगळी एकत्र येऊन करत होतो. त्याचा साहेब फायदा झाला असा की सरपंचांना आमच्या कशाचीच किंमत नव्हती. इकडं ग्रामसेवकांच्या युनियन, कोतवालांच्या युनियन, शिपाईंच्या युनियन, पण त्या संघटनेमुळे अशी ताकद झाली की एखाद्या सरपंचावर एखादा अन्याय झाला तर अख्खी संघटना एकत्र यायची आणि राज्य शासनावर सुद्धा दबाव पडायचा. त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री आदरणीय पंकजाताई होत्या. त्यावेळेला मात्र आमच्या संघटनेचं काम बघून जयंत पाटील साहेबांनी आमच्या एवढा रेटा लावला. त्यावेळेला मात्र आम्हाला ज्या आमच्या सरपंचांना 200 रुपये 500 रुपये जे मानधन मिळत होतं ते मात्र त्यावेळेला 5,000 रुपये आम्हाला मानधन केलं. छोट्या ग्रामपंचायतींना 3,000 मानधन केलं. त्याचा एक आम्हाला संघटनेचा फायदा झाला. मंत्रालयात जाण्यासाठी आम्हाला आयडी कार्ड मिळालं, डायरेक्ट मंत्रालयात आम्हाला प्रवेश मिळायला लागला. प्रत्येक जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या ठिकाणी आम्हाला सन्मानाची वागणूक मिळायला लागली. त्याचा एक त्यावेळेला आम्हाला फायदा झाला संघटनेत काम करत असताना. एकंदरीत हे काम करत असताना तुम्हाला अनेक अनुभव आले, अनेक सरपंचाचे तुमचा थेट संबंध झाला. त्यानंतर एवढं करत असताना आता 2017ला तुम्ही सरपंच झाला, त्यानंतर 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अजूनही तुम्ही राजकारणामध्ये कार्यरत आहात. मध्यंतरीच्या काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबल्या, मग आता वेळ आलेली आहे. कालच आचारसंहिता या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तुम्ही आता बनाळी पंचायत समितीच्या माध्यमातून लोकांच्या सेवेसाठी सज्ज आहात. किती गाव आहेत आणि कशा पद्धतीनं तुम्ही नियोजन केले? आता बनाडी पंचायत समिती इकडे बघा, एक आवंडी, लोहगाव, अंतराळ, वायपळ, बनाळी, अचकनाळी आणि रेवनाळ अशी 7 प्रमुख गावं येतात. या प्रत्येक गावामध्ये लोहगाव असू द्या, बनाळे असू द्या, अंतराळ असू द्या, अचकनाळी, वायपळ या 6 गावामध्ये तर आमचे पै पाहुण्याचे गेली 3-4 पिढ्यापासूनचे संबंध आहेत. त्याचा डायरेक्ट फायदा आम्हाला निश्चितपणानं होईल. आणि प्रॉपर बनाळीच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं की मी तिथं लहानपण तर माझं तिथंच गेलेलं आहे. आमचे जे मामा आहेत, चुलत मामा आहेत, त्यांचं फार मोठं तिथं राजकीय नेटवर्क सुद्धा आहे. त्याचा निश्चितपणे भाचा म्हणून त्या गावचा निश्चितपणे त्या ठिकाणी फायदा होईल. त्याचबरोबर माझे वर्गमित्र वर्गमैत्रीण जे आहेत त्यावेळेस आमचा पटसंख्या 80-90 असायचा आणि सगळ्या आमच्या पंचायत समिती गणातलेच विद्यार्थी होते. त्यामुळे तेच 500 मतदान आहेत. त्यांच्या संपर्कात आम्ही म्हणजे आता निवडणूक आली म्हणून नव्हे, तुम्ही कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या संपर्कात सुखदुःखात, त्यांच्या प्रत्येकाच्या सुखदुःखात असू द्या कशात आम्ही रोज सामील आहोत एकमेकांच्या. जतला येताना बनाळी मार्गे यावं लागतंय. संबंध असतोय, देवी असते, हो, दर्शन घेऊन येतात आणि देवीचं दर्शन, देवीची यात्रा दरवर्षी न चुकता. माझी आई बनाळीची असल्यामुळे देवीचं नवरतन, त्यामुळं देवीची थेट बनाळीशी तर आमचा थेट संबंध आहे. अंतराळमध्ये आमचे मावशी, काका, बाकीचे इतर नातेवाईक, फार मोठा संपर्क. धावडवाडी आणि जो वायफळमध्ये जो आपला मुस्लिम बांधव आहेत त्या ठिकाणी माझा मित्र परिवार लहानपणापासून, माझा संबंध पूर्वीपासून आहेत. त्यामुळे तिथे सुद्धा आम्हाला चांगला वाढता पाठिंबा आहे. कारण पाठीमागच्याच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागतील असं वाटत होतं, तेव्हापासून सगळ्यांच्या मी संपर्कात आहे. लोहगावला तर आमचे फार पूर्वीपासूनचे नातेसंबंध आहेत, तिथेही काय अडचण नाही. त्या वायपळलाही आमचे पूर्वीपासून नातेसंबंध आहेत. प्लस आपल्या पक्षाची ताकद आहे. आणि निश्चितपणाने महाविकास आघाडी झाली तर आदरणीय माजी आमदार विक्रमदादा सावंत, माजी आमदार आदरणीय विलासरावजी जगताप साहेब असू द्या, आणि आमच्या नेते राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी जलसंपदा मंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब यांच्याशी तर माझं एकदम घरगुती संबंध असल्यासारखं संबंध आहेत. कारण आम्ही ज्या पक्षामध्ये काम करतो ते एकनिष्ठेने अतिशय प्रामाणिकपणे काम करतो.
अगदी आम्ही राष्ट्रवादीत आहे म्हणून नव्हे, तर आमदारकीच्या वेळेला जयंत पाटील साहेबांनी एका वाक्यात सांगितलं, आपल्याला आदरणीय विक्रमदादांचं काम आपल्याला प्रामाणिकपणे करायचं आहे. त्यावेळी आम्ही तन मन धनाने अगदी जातीनं दादांचा प्रचार केला आणि दादांच्या खांद्याला खांदा लावून जवळजवळ मला तर वाटतं 30-32 गावामध्ये प्रचार सभेमध्ये दादाला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही तुमच्या भागात मतदान सुद्धा जास्त मिळाले दादा. आणि विक्रमदादांना आनंदाची गोष्ट मला सांगावं वाटेल, 116 ग्रामपंचायतीमध्ये एकमेव औंढी असं गाव आहे की ज्या गावामध्ये 750 ते 750 लीडिंग विक्रमदादांना आपण आपल्या गावातून दिलेलं आहे. म्हणजे विरोधकांनी त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा प्रयत्न करून बघितला, पैशाचा वापर करून बघितला, पण लोक जुमानले नाहीत. लोक अजिबात जुमानली नाहीत. कारण का, आम्ही लोकांच्या थेट संपर्कात आहे. लोकांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही लोक ऐकतात तुमचं. ऐकतात म्हणजे आमचं लोकांचं पूर्वीपासून नेटवर्क घरगुती आहे. म्हणजे आम्ही राजकारण आलो म्हणूनच लोकांच्या संपर्कात असा अजिबात कधी भाग नाही. अगदी रात्री 12 वाजता जरी माणसाने फोन केला मला अशी अडचण आहे, तर आम्ही अविरत, मी एकटाच नव्हे, आमची सगळी टीम, म्हणजे अगदी आमचे माजी उपसरपंच असू द्या, सोसायटीचे चेअरमन असू द्या, आज सोसायटीचे सगळे 13च्या 13 संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आहे. ग्रामपंचायतीमध्ये आमची सदस्य संख्या 5 आहे. आमचे एक सदस्य 2 मतांनी पडलाय. सरपंचाची सीट आमची फक्त 5 ते 6 मतात पराभूत झालेले आहे. त्यामुळे गावातल्या एकूण मताच्या टक्केवारीपैकी राष्ट्रवादीचं 50 ते 55% मतदान प्लस काँग्रेसचं आहे. प्लस काँग्रेसचं मतदान आमच्या गावामध्ये चांगलं मतदान आहे. त्यामुळे दोघांचा जरी विचार केला तर आम्हाला प्लस जगताप साहेबांची मानणारा काही गट आहे. त्यामुळे निश्चितपणानं बनाळी पंचायत समिती गणामध्ये महाविकास आघाडीतून आणि आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही उमेदवारी या ठिकाणी मागतोय. जत शहरामध्ये नुकत्याच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये भाजपनं या ठिकाणी विजय संपादन केलेला आहे. त्यामुळे भाजप थोडंसं जोशात आहे. त्यामुळे तुमच्या शेतात तगडा प्रतिस्पर्धी आहे भाजप. कसं त्याला फाईट देण्यासाठी तुम्ही नियोजन केलं? जत नगरपालिकेची निश्चितपणानं जरी त्यांचा विजय झाला असला तर नगरपालिकेचा शहराचा गणित आणि ग्रामीण भागाची गणित वेगवेगळे, जमीन आसमानचा साहेब यापूर्वीच्या निकालावरून सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे. कारण अगदी मत विभागणीचा फायदा झालाय त्यांना असं वाटतंय जत शहरात. निश्चितपणानं मत विभागणी जर झाली नसती तर आज माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा वाटतं की एक सिंगल शीट सुद्धा विरोधकाची आली नसती. नगराध्यक्ष प्लस सगळेच्या सगळे उमेदवार निवडून 100% आले असते. फक्त महाविकास आघाडी एकत्र विभागणीचा तोटा झाला. विभागणीचा तो तोटा आता महाविकास आघाडी पुन्हा एकत्र येणार आहे. हो. त्यामुळे तुम्ही कसं केले नियोजन आता पंचायत समिती मतदारसंघात? आता पंचायत समिती मतदारसंघात आमचा तर जनसंपर्क दररोज चालू आहे. परंतु आता काल तर दुपारी 4 वाजता निवडणूक जाहीर झालेली आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात आम्ही आदरणीय जगताप साहेब, आदरणीय विक्रमदादा आणि जयंत पाटील साहेब यांना सगळ्यांनाच आम्ही उमेदवारीची मागणी केलेली आहे. आणि निश्चितपणानं आम्ही ताकदीनं ही पंचायत समितीची जागा लढवण्याचा आम्ही सर्व औंढीवासियांनी किंवा बनाळी पंचायत समिती गणातील आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निश्चय केलेला आहे. आणि ज्या पद्धतीने आम्ही औंढी गावामध्ये प्रत्येक घराघरापर्यंत, गल्ली गल्लीपर्यंत लक्ष देऊन विकास करण्याचा जो प्रयत्न केलाय तो बनाळी पंचायत समितीला प्रत्येक गावापर्यंत मला पोहोचायचा आहे. आणि सर्वसामान्य जो भरडलेला माणूस आहे, ज्याच्यावर खरोखर अन्याय होतोय किंवा ज्या मूलभूत गरजा आहेत, त्या दृष्टीनं जितका जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल. सरपंच असल्यामुळे तुम्हाला सगळ्या योजना पण माहिती आहेत. मी 5 वर्ष काम केल्यामुळं आणि संघटनेचा जिल्हाध्यक्ष नात्यानं असल्यामुळं बाहेरच्या गावामध्ये काय काम चालतं, तिथले काही चांगली काम आहे जे आपल्या गावामध्ये निश्चितपणे करता येतील, अशा पद्धतीचा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी फायदा झालेला आहे. तेच आपल्याला या पंचायत समिती गणामध्ये सगळ्यात आपल्याला तो करता येईल. आणि त्याचं साहेब दुसरं काय झालं, साहेब जलसंपदा मंत्री होते त्यावेळेला आमच्या गावात अशी परिस्थिती साहेब, फेब्रुवारी संपला का प्यायला पाणी नसायचं, टँकर लागायचं तुमच्या गावात. त्यावेळेला मात्र मी साहेबांना, मी सगळे गावकरी त्यावेळेला गेलतो साहेबाकडे, त्यावेळेला विनंती केली की त्याच्या अगोदर सुद्धा खासदार संजय काका पाटील साहेबांनी त्या कामाची सुरुवात करून दिली ती, पण काकाच्या नंतर मात्र ते काम परत थांबलं गेलं. आणि साहेब जलसंपदा मंत्री झाल्यानंतर मात्र त्यावेळेला विक्रमदादांनी साहेबांना सांगितलं, आम्ही साहेबांनी सांगितलं, आणि त्यामुळे त्या जी वायफळवरून जी औंढीकडे शिंदेवाडी अंतराळमध्ये जी योजना गेलेली आहे, त्यामुळे म्हैसाचं पाणी आता आम्हाला फेब्रुवारी एंडला म्हैसाचं पाणी येत आहे. त्यामुळे दुष्काळ आमचा 100% जवळजवळ संपलाय. दुष्काळाची काही गावात परिस्थिती
अजिबात राहिलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये तुम्ही प्रवेश केला, त्यानंतर तुम्हाला कोणाकोणाची साथ मिळाली आणि कशा पद्धतीने कामकाज सुरू आहे? खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर आमच्या राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष रमेश पाटील साहेब, तत्कालीन आमच्या जयंत पाटील साहेबांचे सुयसहाय्यक म्हणून ज्यांनी काम केलं आणि आत्ताचे सहकारचे उपनिबंधक आदरणीय अमोलजी डपळे साहेब, त्यांचं फार लाख मोलाचं मला सहकार्य लाभलं. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना माझ्या पाठीवर खंबीरपणे ज्यांनी थाप मारली आणि तू लढत राहा, काम करत राहा असे म्हणणारे या तालुक्याचे नेते आदरणीय सुरेशरावजी शिंदे सरकार यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं. अगदी कोणत्याही कामामध्ये कसलीही जरी अडचण असली, एका प्रकरणामध्ये आम्ही उपोषणाला बसलो होतो तर रात्री 2-2 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांच्या सोबत राहणारा ते एकमेव नेता की सुरेशरावजी शिंदे सरकार. आणि त्याचबरोबर आताचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय मनसूर चाचा यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना राष्ट्रवादीमधले बाकीचे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलं. वरिष्ठ पातळीवर सुद्धा आमच्या देवरादादा असतील, बाळासाहेब बापू असतील, या सगळ्यांनी सुद्धा आम्हाला खूप लाख मोलाचं या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. धन्यवाद. हे होते माझ्या समवेत सरपंच परिषदेचे सांगली जिल्हा अध्यक्ष व युवा नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जत विधानसभा प्रमुख माननीय अण्णासाहेब कोडक. गेल्या 20 ते 25 मिनिटांमध्ये संपूर्ण ते कशा पद्धतीनं निवडणूक लढवणार आहेत, सरपंच म्हणून कशा पद्धतीनं कामगिरी केलेली आहे, इत्थंभूत माहिती आमच्या सर्व प्रेक्षकांना दिलेत. येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये त्यांनी उमेदवारी दाखल करणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी पंचायत समिती बनाळी गणातून उमेदवारी मागितली आहे. सरपंच साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांना दिल्याबद्दल TV1 मराठीकडून मी तुमचं या ठिकाणी लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. Press the bell icon on the video and never miss another update.